आणि रोहा शहरामध्ये कुंडलिका नदीच्या पुराचं पाणी सगळीकडे पसरलं आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। रायकर पार्क, दमखाडी परिसरासह अनेक भागांमध्ये आणि घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। व्यापारी आणि नागरिकांचं बरंच नुकसान झालंय। टेरेसवरून, इमारतीच्या टेरेसवरून ही टिपलेली दृश्य। अष्टमी गावासह आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पूरस्थिती गंभीर आहे। 10 वाजताचे दृश्य आम्ही तुम्हाला सध्या स्क्रीनवर दाखवतोय। रोहा कोलाड रोडसह घाटाव औद्योगिक क्षेत्राकडे जाणारे मार्ग पाण्याखाली गेलेत, संपर्क तुटलाय। रोहा तालुक्यात रात्रभर पावसाने थैमान घातले आहे। त्यामुळे कुंडलिका नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे संपूर्ण पाणी रोहा शहरासह अष्टमी व भुवनेश्वर येथे गेल्याचे दिसून येते। पुराचं पाणी गावामध्ये, शहरामध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानीही नागरिकांची झालेली आहे। आपण पाहू शकता हा रोहा एस टी स्टँडचा मार्ग आहे। रोहा एस टी स्टँडच्या मार्गावरती आपण पाहू शकता रोहा कोलाड मार्गावरील मोठ्या प्रमाणात पाणी इथे गेलेलं दिसत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा रोहा शहरातील धनगरवाडीचा भाग आहे। इथेच नगरपालिका आहे। या नगरपालिकेच्या ठिकाणीही पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते। याचबरोबर रोहा कोलाड मार्गावरील ठिकठिकाणी रायकर पार्क असेल, अष्टमी असेल, यासह विविध ठिकाणी रोहा शहरातील पाणी गेल्याचे आपल्याला दिसून येते। महत्त्वाचे म्हणजे रात्रभर पाऊस असल्यामुळे पुराचं थैमान आपल्याला पाहायलाच मिळते। आपण पाहू शकता रोहा कोलाड मार्ग असेल, या मार्गावर ठिकठिकाणी पाणी आलेलं आहे। दमखाडी असेल, भुवनेश्वर असेल, अष्टमी असेल, रोहा शहर असेल, बाजारपेठ असेल, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून येते। पाऊस पडल्यामुळे पाणी या ठिकाणी दुकानात गेल्याचे दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेतामध्ये पाणी गेल्याचे आपल्याला दिसून येते। त्यामुळे मोठे नुकसान आज झाल्याचे चित्र रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येते। पुढारी न्यूज, महादेव सरसंबे, रोहा, रायगड।